विचारा काय सर तुम्ही ज्याप्रमाणे मनोज पाटलांनी आमंत्रण दिलं लागली सारा अशा अनेक चर्चा झालेल्या तुमच्या चर्चेकडे का विशेष म्हणून बघायचं? पहिली गोष्ट तर अनेकदादा मनोजदादांबरोबर माझं वाक्य संभाषणामध्ये वाद झाले, हे मी इथे मान्य करतो. परंतु एक गोष्ट ही देखील मान्य करतो की ज्या पद्धतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 1981 पासूनचा लढा जो सुरू झाला, त्यामध्ये शेवटी आरक्षण जे मिळालं ते माझा भाऊ, माझे बंधू, समाजाचे आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं आणि त्याच्यामुळे आरक्षणात समाजाला मिळालं. यासाठी मी प्रथमतः दादांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. ज्या ज्या वेळेला माझे त्यांचे तात्विक मतभेद झाले, त्यांनीही माझ्यावरती आगपाकाड केली, मीही केली असेल, पण त्यावेळेला माझं तात्विक मत एकच होतं की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहिले देवेंद्र फडणवीसांनी जे समाजासाठी केलं ते या 70 वर्षाच्या इतिहासात कुठल्याही मराठा समाजाच्या नेतृत्वाने केलं नाही. आणि मग कुठला तरी गैरसमजातून काही विषय निघाले असतील तर मी दादांना प्रत्येक वेळेला तीच विनंती केली की देवेंद्र फडणवीसांना पण कधीतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि मला वाटतं की काल परवाच्या त्यांच्या प्रेसमध्ये देखील त्यांनी खरोखरच देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन देखील केलं. एकनाथ शिंदेसाहेब असतील, त्यांनी देखील या समाजासाठी अनेक गोष्टी केल्या. आणि आता ज्या वेळेला दादांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हे केलं, पुकारलं, त्यावेळेला मी मीडियाच्या माध्यमातून दादांना आव्हान केलं की दादा, गरमीचा काळ आहे, 30 मे मला वाटतं की चुकीची तारीख आहे, पेरणीचा काळ आहे, उन्हाळा आहे, काही मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्या आहेत तर समाजाची काही लोक गावाकडे मामाकडे गेली असतील, तर आपण हे आंदोलन करू नये. आणि त्यावेळेला काही मी आकडेवारी देखील सरकारने काय केलं हे मी दादांसाठी घेऊन आलो. दादांना ते माहितीच असेल, परंतु त्याच्यानंतर देखील गंगाधरजीकडनं मला काही गोष्टी आल्या की ह्या 7-8 गोष्टी आतापर्यंत झाल्या नाहीत आणि त्या व्हायला पाहिजेत. आणि दादांनी मला आवाहन केलं की प्रसाद भाऊनी मला माझा भाऊ म्हटलं आहे, समाजाचा एक कार्यकर्ता म्हटलं आहे. मी आज इथे कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये आमदार म्हणून, नेता म्हणून आलो नाही, तर मी एक समाजाचा सर्वसामान्य घरातला, मुंबईमध्ये परळसारख्या भागात वडील कामगार असलेला कार्यकर्ता, आज पक्षामध्ये, समाजामध्ये, व्यवसायामध्ये, प्रतिष्ठेमध्ये, सामाजिक कार्यकर्त्यामध्ये स्वतःचं नाव कमवलेला एक कार्यकर्ता. मला एक अभिमान वाटला की मनोजदादांनी मला इथे आवाहन केलं की प्रसाद भाऊ जर माझ्याकडे इथे चर्चेला आले, माझे प्रश्न समजून घेतले, तर आम्ही देखील त्यांच्या खांद्यावर मान टाकायला तयार आहे. आणि मग एवढा मोठा माझा भाऊ जो समाजाचा आज दैवत झाला आहे, त्या समाजाच्या दैवताने ज्या वेळेला मला आवाहन केलं आणि त्यांनी 23 तारीख मला दिली, तर मी 22 तारखेलाच येणं पसंत केलं की कशाला दादाला एक दिवसासाठी देखील थांबवायचं. खरं तर दादा मी कालच येणार होतो, परंतु माझे काका काकू दोघेही फार सिरियस आहेत हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे मी काल त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला थांबलो, म्हणून काल येऊ शकलो नाही. म्हणून काल रात्री मी छत्रपती संभाजीनगरला आलो. आज तुम्ही जे मला आमंत्रण केलं त्या आमंत्रणाचा मान सन्मान करून मी आज तुमच्याकडे चर्चेला आलो. माझ्या मनामध्ये प्रसाद लाड म्हणून, एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक मराठा समाजामुळे मी आज जो आमदार झालो किंवा जे काही झालो, आणि तुमच्या नेतृत्वामुळे आज या राज्यातील नव्हे तर देशातील समाजाला जो मान मिळाला, तर एक तर तुमचा मला वैयक्तिक सत्कार देखील करायचा होता. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर कुठला द्वेष असेल तर तो मला दूर करायचा होता. आणि समाजाच्या काही विषयामध्ये आंदोलन करत असताना काही विषय मांडले जातात, काही विषयाची सरकारकडनं ग्वाही दिली जाते, त्यामध्ये काही विषय अडून राहतात. ते अडलेले विषय काय आहेत आणि ते माझ्या माध्यमातून एक मुंबईमध्ये एक सामाजिक कार्य करत असताना, नेतृत्व करत असताना, सभागृहामध्ये नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून आपल्याला अजून चांगली काय मदत होऊ शकते, आपले विषय कसे मिटू शकतात, आपल्या विषयामध्ये मी तुमच्या दूताची भूमिका करू शकतो का, ह्या सर्व विषयाला घेऊन दादा आज मी तुमच्या आमंत्रणाला मान देऊन मी इथे तुमच्याकडे आलो आहे. आणि तुमचा फार सन्मान करून पुन्हा एकदा सांगतो की प्रसाद लाड आज तुमचा लहान भाऊ म्हणून इथे आला आहे आणि तुमचा लहान भाऊ म्हणून सातत्याने तुमच्याबरोबर सातत्याने उभा राहील.